छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. तुमचं नातं काय? जय भवानी जय शिवराय. हर हर महादेव. काय वेलकम टू अनदर ब्लॉग. तो आता मी चाललो आहे वेळेश्वर. काही आम्ही अनिलला मागं ठेवून आलेलो आहोत, कारण की बाकीचे ते फ्रेंड्स आहेत, ते बाकीचे पोरं आहेत, त्यांना रस्ता माहिती नाही. तो चालत येणार आहे आणि आम्ही दोघं बाईकवर आले. तो काही तुम्ही बघू शकता. आता इथनं आमची ट्रेकिंग चालू झाली आहे आणि इथनं डोंगरापर्यंत जे आमचा रूट आहे प्रवास, तो 2.5 किलोमीटरचा आहे. सो कमान. ए शुभम पाड दे ना. पाच मिनिटाचा रेस्ट करतोय. 5 मिनिटं म्हणता मित्रांनो आमची इथं 10 मिनिटं झालेली आहे. 10 मिनिटं. त्या डोंगरामध्ये आल्यावर करवंद खाण्याची मजा वेगळीच. ते आहेत करवंद एनर्जीसाठी एक नंबर, कारण एनर्जी गेली याने येते. आम्ही गड्या डोंगरच राहणार, साखर शुभाच होणार. माझं दोघंच ना आपण. तो समोर बघा रोहिडेश्वर. आम्हाला तिथं जायचं आहे. आम्ही पहिल्यांदा वाघजा मातेचं दर्शन घेऊन तिथं जाणार आहे आणि ही आमची टीम. अखंड ट्रेक चालू आहे. तर मित्रांनो आम्ही प्रवास करता करता पोचलोय श्री वाघजा मातेच्या मंदिरामध्ये. या वाघजा मातेच्या मंदिराला चौथे म्हणून पण ओळखलं जातं. फायनली मित्रांनो आलोय आम्ही रोहिडेश्वराच्या पायथ्याला. समोर दिसतोय तो तुम्हाला गड. खाली रोहिडेश्वर. शिवराय भावांनो बघा आपल्या राजांचा गड. हा वाघजाई बुरुज. आता समोर ना बघा अशी वाट आहे.
हे चला पुढं. आम्ही बदल बरोबर आलात ना तर पलीकडे आपल्याला तळी सापडतात. त्या तळ्यांच्या नंतरनं हे बघा अशा ठिकाणी एक खाली भुयार आहे आणि तिथं पिण्याचं पाणी. आता पाणी घेणार होतो आम्ही, बट पाण्याची पातळी खरंच खूप खोल गेलेली आहे, म्हणून आम्ही समोरच्या पुढच्या तळ्यांवर जाणार आहोत. इकडून जर आपण आलो ना या तळ्यापाशी, मग अशी तळं दाखवलं, मग इथं आलात ना ते पाणी बघू शकता, एकदम फ्रीजपेक्षा थंड पाणी आहे. बघता एकदम स्वच्छ पाणी आणि पिण्यासारखं पाणी असं नाही. एकदम थंड आहे. सारे दूर पण आहे. तर बघू शकतो मित्रांनो, आपण आता आहे 4 लोकांना पुन्हा चांगलंच नाही. तुम्हाला दाखवत होतो आम्ही विहीर, ती हीच विहीर. थंड पाण्याची विहीर. आपला सर्जा बुरुज जो कितीतरी वर्षापूर्वी ढासळला होता, हे बघू शकता, पण आतापर्यंत याचं बांधकाम पूर्ण व्हायला पाहिजे होतं. गड फिरून झालेला आहे आणि आम्ही आता रिटर्न चाललेलो आहे. हा आपला गणेश दरवाजातून आम्ही रिटर्न आलेलो आहे आणि अशा तऱ्हेने आमचा ब्लॉग पण पूर्ण झाला आहे. तुम्हाला कसा वाटला, तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर करा. मित्रांनो, लाईक नक्की करा. जय शिवराय, जय हिंद, हर हर महादेव.